टेक्निकल सुरेखा 2022मध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। जसे की आपणास थंबनेलमध्ये दिसत आहे, ब्रेकिंग न्यूज अत्यंत नवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। लाडकी बहीण योजना 29 सप्टेंबर तिसरा हप्ता निश्चित। फक्त याच महिलांना 4,500 रुपये मिळणार आणि या ज्या गोष्टी आहेत, ज्या सरकारने सांगितल्या आहेत, त्या गोष्टी तुमच्यासाठी अतिशय बंधनकारक आहेत। तर आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत की अशा बऱ्याच महिलांचे आतापर्यंत प्रश्न होते की अजूनपर्यंत आम्हाला एकही रुपया आलेला नाही। तर तेच अपडेट या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तिसऱ्या हप्त्याची तारीख ठरलेली आहे। आता या तारखेला पैसे खात्यात जमा होणार, पण या महिलांच्या खात्याचं काय? तर कोणत्या महिला आहेत की त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणारच नाहीत आणि कोणत्या महिला आहेत की त्यांना 4,500 रुपये मिळणार आणि कोणत्या महिला आहेत की त्यांना फक्त 1,500 रुपयेच मिळणार? तर हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स सर्व जाणून घेणार आहोत, जे की आतापर्यंत मला बऱ्याच ताईंचे कमेंट्स आलेले आहेत, बऱ्याच भाऊंचे कमेंट्स आलेले आहेत। त्या सर्व तुमच्या कमेंट्सचे उत्तर तुम्हाला यात मिळणार आहेत। ज्या भाऊंनी, ज्या ताईंनी बरेच प्रश्न केलेले आहेत, त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व तुमच्या शंकांचं समाधान मिळणार आहे। कारण की सरकारने आता नवीनच अपडेट केलेला आहे, नवीन GR आलेला आहे की आता तुम्हाला तिसऱ्या हप्त्याचे पैसे लवकरच मिळणार आहेत। तर आपण सविस्तररित्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि कोणत्या अशा गोष्टी आहेत की त्या अतिशय बंधनकारक आहेत की जर तुम्ही त्या गोष्टी नाही केल्या तर तुम्हाला या योजनेचा लाभ होणार नाही। तर मी तुम्हाला याआधीही बऱ्याच व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही शासनाचे नियम जर पाळले तर तुम्हाला या योजनेचा लाभ पुढे कंटिन्यू होत राहणार। तर लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम येत्या 29 सप्टेंबरला रायगड जिल्ह्यात आयोजित करण्यात आला आहे। त्यामुळे या दिवशी महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। बघा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालंच आहे। तर आतापर्यंत ज्या महिलांना 1 रुपया सुद्धा नाही आला त्यांना सुद्धा 29 सप्टेंबरला रायगडला आता राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तिथे सर्व हप्त्यांचे वितरण होणार आहे। लाडकी बहीण योजना थर्ड इन्स्टॉलमेंट डेट। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय मेळावा रायगडमध्ये 29 सप्टेंबरला पार पडणार आहे। याच तारखेला महिलांच्या खात्यात 1,500 रुपये आणि 4,500 रुपये खात्यात जमा होणार आहे। त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे। असे असतानाच आता काही महिलांच्या खात्यात या महिन्यात एकही रुपया जमा होणार नाही आहे। त्यामुळे या महिला कोण असणार आहेत हे जाणून घेऊयात। तर बघा, तुम्हाला मी सुरुवातीला पण सांगितलं ना की या महिलांच्या खात्यामध्ये 1 रुपयाही येणार नाही। या महिलांच्या खात्यात 1,500 रुपये येणार, या महिलांच्या खात्यात 4,500 रुपये येणार। तर कोणकोणत्या आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये सर्व सविस्तररित्या अपडेट जाणून घेणार आहोत। महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की तिसऱ्या हप्त्याचे वितरण कार्यक्रम लवकरच 29 सप्टेंबरला रायगड येथे आयोजित केलेले आहे। या रायगडच्या कार्यक्रमात तिसऱ्या हप्त्याचे वितरण करण्यात येईल। म्हणजे तिसऱ्या हप्त्याचे म्हणजे ज्यांना आधीचे 2 हप्ते येऊन गेले आहेत त्यांना तिसरा हप्ता मिळणार। पहिला राज्यस्तरीय कार्यक्रम हा 17 ऑगस्ट पुणे येथे घेण्यात आला होता। तेव्हा ज्यांनी जुलैमध्ये फॉर्म भरलेला आहे आणि ऑगस्टमध्ये अशांना 2ही महिन्याचे 3,000 रुपये असे 2 हप्त्याचे पैसे त्यांना 17 ऑगस्टपासून सुरुवात केली होती देण्यास। 17 ऑगस्टपासून सुरुवात केली होती। 2ही हप्त्यांचे पैसे त्यांना देण्यात आले होते। जसं की पुण्यात जो पहिला कार्यक्रम झाला राज्यस्तरीय, त्याच्यानुसार त्यांचे लगेच पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचे वितरण सुरू झाले होते। आणि दुसरा राज्यस्तरीय कार्यक्रम हा 31 ऑगस्ट नागपूर येथे पार पडला होता। तेव्हा त्या नागपूरच्या कार्यक्रमांमध्ये तिसऱ्या हप्त्याचे आणि दुसऱ्या हप्त्याचे म्हणजे ज्यांचा दुसरा हप्ता राहिला होता अशांना दुसरा हप्ता आणि ज्यांचा तिसरा हप्ता राहिला होता अशांना तिसरा हप्ता असे देण्यास वितरण करण्यास सुरुवात केली होती। कधी? जे 31 ऑगस्टला जे दुसरं राज्यस्तरीय कार्यक्रम नागपूरला पार पडला होता त्या कार्यक्रमापासूनच त्यांना दुसरा आणि तिसऱ्या
दुसरा आणि पहिल्या हप्त्याचे वितरण सुरुवात केली होती। तर त्यावेळी सर्व महिलांना दुसरा आणि तिसऱ्या त्याबद्दलचे वितरण सुरुवात झाली होती। त्याप्रमाणेच आता तिसरा आदितीताई तटकरे म्हणाल्या की सप्टेंबरमध्ये आलेले अर्ज आहेत त्यांना सुद्धा लाभ वितरित करण्यात येईल। म्हणजे जसं की 1 सप्टेंबर पासून तर आतापर्यंत आजपर्यंत जे अर्ज आलेले आहेत शासनाकडे त्यांचे आणि पडताळणीच्या कार्यक्रमामुळे पडताळणीच्या प्रक्रियेमुळे जो विलंब लागला आहे अशा बऱ्याच अर्जांना सुद्धा तिसऱ्या हप्त्याचा लाभ वितरित करण्यात येईल। बघा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे मिळालंच असेल। बऱ्याच कमेंट्स कसे होते की आमचे फॉर्म तर कधीच भरले आहे, आमचे फॉर्म तर ऑगस्टपासून मंजूर आहेत, आमचे फॉर्म तर जुलैपासून मंजूर आहेत, तरी आमच्या खात्यात 1 रुपया पण नाही। तर अशा सर्व महिलांना आता सप्टेंबरमध्ये 29 तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार। आदिती तटकरे यांनी सांगितलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा कार्यक्रम 29 सप्टेंबरमध्ये रायगड येथे होत आहे। 29 तारखेला तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम होत आहे। यावेळी सप्टेंबरपर्यंत आलेले अर्ज यांचे लाभ वितरित करण्यात येतील। पडताळणीमुळे अद्याप लाभ प्राप्त झाला नव्हता अशांना सुद्धा लाभ प्राप्त होणार। तिसऱ्या हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात कधी येणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे। बरोबर आहे, बऱ्याच ताईंचे कमेंट्स आले की तिसऱ्या हप्त्यात काहींचे तिसरा हप्ता फक्त राहिला होता त्यांनाही मिळेल, काहींना 1 रुपया पण नव्हता आला त्यांनाही मिळेल, काहींचे अर्ज सगळे मंजूर होते, सगळं काही बरोबर होतं त्यांनाही 1 रुपया पण नव्हता आला, त्यांना सुद्धा 29 सप्टेंबरपासनं सर्व पैसे येण्यास सुरुवात होणार म्हणजे होणार। याबद्दल माहिती देताना मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा कार्यक्रम 29 सप्टेंबर रायगड येथे पार पडणार आहे। तर तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात कधी होणार जमा असा सर्वांना प्रश्न पडला होता। तिसऱ्या हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात कधी होणार जमा, कधी येणार पैसे असा प्रश्न अनेकांना पडला आहे। याचबद्दल माहिती देताना आदिती तटकरे ताई यांनी सांगितलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आम्ही ही जी योजना सुरू केली आहे त्याचे सगळ्यांना पैसे मिळणार। तर तिसऱ्या हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले नाही, तर यातच अनेक महिलांना प्रश्न पडला आहे की तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होतील की नाही, खात्यात कधी जमा होणार, याचेच उत्तर आता मंत्री आदिती तटकरे यांनी दिलं। कोणतं उत्तर दिलं की तुमच्या सर्व प्रश्नांचं उत्तर एकच आहे की 29 सप्टेंबरला आता येत्या 29 सप्टेंबरला रायगड येथे मोठा त्यांचा राज्यस्तरीय कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे। तर त्या कार्यक्रमामध्ये तेव्हापासूनच सर्व महिलांना पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार। या योजनेत राज्यभरातून महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे। या योजनेअंतर्गत राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या खात्यात आतापर्यंत 2 हप्त्यांचे पैसे म्हणजेच 3000 रुपये जमा केले आहेत आणि ज्यांचा 1 हप्ता राहिला होता त्यांना 1 हप्ता मिळेल, जसं की 1500 रुपये मिळतील सप्टेंबरचे, आणि ज्यांना आतापर्यंत 1ही रुपया नाही मिळाला त्यांना संपूर्ण 4500 रुपये मिळणार। आणि काळजी नका करू, हेच तुम्हाला आता सगळं सत्य अपडेट तुमच्यासमोर आलेलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सप्टेंबर इन्स्टॉलमेंट डेट। आगामी निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने आणलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांमध्ये खूपच प्रसिद्ध झाली आहे। तर ही योजना आता इतकी प्रसिद्ध झाली आहे तर तुम्हाला सर्वांना पैसे येणार। 1,65,00,000 महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत आणि आता पुन्हा सप्टेंबरमध्ये जे फॉर्म भरले गेलेले आहेत तर 1500 रुपये कुणाला मिळणार आहे, तर ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरलेला आहे त्या महिलांना, म्हणजे 1 सप्टेंबर ते काहीतरी 15 सप्टेंबरपर्यंत जे अर्ज आहेत त्यांना सगळ्यांना पुन्हा 4500 मिळणार आहेत आणि काहीतरी 15 सप्टेंबर नंतर जे अर्ज आहेत त्यांचे जे नंतर जे अर्ज येतील त्यांना फक्त 1500 रुपये मिळतील। आणि यापुढे जे ऑक्टोबरमध्ये जे अर्ज प्राप्त होतील सरकारला, तर यापुढे सप्टेंबर नंतर सर्व महिलांना फक्त 1500 रुपये मिळणार आहेत। तर हे आहे सत्य। माझ्या सर्व ताई, माझे फ्रेंड्स, माझ्या सर्व बहिणी, माझ्या सर्व मैत्रिणी, तुमच्या लक्षात आलं का? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये आहे। ज्या महिलांना आतापर्यंत 1 रुपया पण नाही मिळाला त्यांच्या खात्यामध्ये 29 तारखेपासून पैसे यायला सुरुवात होईल। ज्या महिलांचा 1 हप्ता राहिला होता त्या महिलांना 1 हप्ता मिळेल। ज्या महिलांच्या खात्यामध्ये
2 हप्ते येऊन गेलेत, 1500च बाकी होते, त्यांना 1500 रुपये मिळणार. आणि ज्यांनी सप्टेंबरमध्ये अर्ज केलेला आहे, ज्यांचा अर्ज सप्टेंबरमध्येच मंजूर झालेला आहे पण त्यांच्या खात्यामध्ये 1 रुपया पण नव्हता आला, अशा महिलांना 4500 रुपये मिळणार. आणि जे अर्ज शासनाला सप्टेंबर नंतर मिळतील, 29 तारखेनंतर मिळतील, त्यांना फक्त 1500च रुपये मिळणार. आणि तुम्हाला सांगायचं महत्त्वाचं राहिलंच की या गोष्टी बंधनकारक. कोणत्या गोष्टी बंधनकारक आहे तर ई-KYC, म्हणजेच तुमचं आधार सीडिंग ऑन असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ होईल. तुमचं आधार जर लिंक असेल तुमच्या बँकेला तरच तुम्हाला या योजनेचा लाभ होईल. तुम्हाला आधार लिंक असणं गरजेचं आहे, तुमचं NPCI DBT ऑन असणं गरजेचं आहे. तर ह्या ई-KYC, यालाच ई-KYC म्हणतात. तुम्ही जर हे पूर्ण केलं असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ होईल. तर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तुम्हाला सर्व अपडेट मी दिलेलं आहे. तुम्ही आतापर्यंत थांबलात. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की 30 तारखेच्या आधी तुमच्या सर्वांना तुम्हाला पैसे येणार. आता 29 सप्टेंबरपर्यंत तुम्हा सर्वांना पैसे येणार आहेत.